ओके, हाँ चलो, सब नंबर 5 में 2 ही पार्टनर है। कौन से 2 पार्टनर है? सब नंबर 5 में 2 पार्टनर्स है। एक मिनट है जरा। स्क्रीन दिख रहा है सबको? ओके, यहाँ पे मुझे प्रॉब्लम नहीं दिख रहा है कुछ, मालूम नहीं, ठीक है, टेक्स्ट बुक से देख लेती हूँ प्रॉब्लम है। ओके, सम नंबर 5 में 2 पार्टनर्स है, सीता एंड गीता, राइट। अभी सबसे पहले हम लोग क्या करेंगे, देखो सबसे पहले हमारा स्टेप नंबर 1 एसेट ट्रांसफर का है। कौन से एसेट ट्रांसफर होगी, देखो फर्नीचर, प्लांट, ट्रेडमार्क एंड डेटर्स। डेटर्स का ओरिजिनल वैल्यू ट्रांसफर होगा, आरडीडी उल्टे साइड में ट्रांसफर होगा, राइट। ट्रेडमार्क, डेटर, स्टॉक, कैश इन हैंड यहाँ पे नहीं लेंगे हम लोग। एंड एडवर्टाइजमेंट, सस्पेंस, ये फिक्टिशियस एसेट कंसिडर करते हैं, वो यहाँ पे नहीं आएगा। तो सबसे पहले एसेट में कौन सा आएगा वो ट्रांसफर करके लेते हैं हम लोग। टू सन्ड्री एसेट्स, ओके। सन्ड्री एसेट्स में कौन से एसेट्स है? पहला एसेट कौन सा है? फर्नीचर, प्लांट, ट्रेडमार्क, लिख के लो, फर्नीचर, दूसरा है प्लांट, तीसरा है ट्रेडमार्क, उसके बाद दिया है आपको ट्रेडमार्क के बाद सन्ड्री डेटर्स, देन कैश इन हैंड नहीं आता, यहाँ पे स्टॉक आएगा। और सस्पेंस, एडवर्टाइजमेंट सस्पेंस, वो भी नहीं आता है, दैट इज कंसिडर एज फिक्टिशियस एसेट्स, तो वो यहाँ पे नहीं आएगा, याद रखो। अभी ये सब में हमने ये नया सीखा, यूज द हाइलाइटर पेन। हर एक सब में हम लोग एक नया सीख रहे हैं। लास्ट सब में हमने करंट अकाउंट नया सीखा, तो हाईलाइट द करंट अकाउंट। ये सब में हमने क्या नया सीखा? एडवर्टाइजमेंट सस्पेंस का नया सीख रहे हैं ना, तो उस एडजस्टमेंट को हाईलाइट करके रखो। हाँ, अभी फर्नीचर कितना है? 14,000, उसके बाद 65,000, उसके बाद 8,000, नेक्स्ट वन इज 48,000 डेटर्स, आरडीडी कंसिडर नहीं करना है, और लास्ट इज 30,000। इन सब का टोटल करो और आउटर कॉलम में लिखो 1,65,000 टोटल ऑफ ऑल दीज। एसेट में, एसेट साइड में हमने इतना लिया। अभी एसेट साइड में और क्या बचा है वो बाद में, अभी हम लोग को क्या करना है, लाइबिलिटीज ट्रांसफर करना है। तो कौन से साइड में लिखेंगे? बाय सन्ड्री लाइबिलिटीज अकाउंट। सीक्वेंस आगे पीछे हो गया तो भी चलेगा, अल्टीमेट आंसर विल बी सेम। लाइबिलिटीज में क्रेडिटर्स आएगा और बैंक लोन दोनों भी आएगा। रिमेंबर दैट अगर ये बैंक लोन की जगह बैंक ओवरड्राफ्ट रहता तो बैंक अकाउंट के क्रेडिट साइड में लिखते हैं हम लोग, लेकिन लोन है तो यहीं पे आएगा। तो यहाँ पे आएगा आपका क्रेडिटर्स एंड बैंक लोन। मैं रिपीट कर रही हूँ, बैंक लोन है इसके लिए यहाँ पे आया, बैंक ओवरड्राफ्ट रहता तो बैंक अकाउंट में चला जाता वो क्रेडिट साइड में। क्रेडिटर्स कितना है हमारे पास? 35,000, राइट। एंड बैंक लोन कितना है? 15,000। अभी 35,000 प्लस 15,000 हाउ मच? 50,000,
ओके और इसके बाद सबसे पहले हमें करना है डेटर्स को ट्रांसफर किया तो आरडीडी बचा था ना, तो यहाँ पे लिख दो बाय आरडीडी अकाउंट। कितना था आरडीडी? 3000। ओके तो ये यहाँ पे लिख दिया हमने 3000। गुड। अभी नेक्स्ट क्या है देखो, एसेट ट्रांसफर हो गया, लायबिलिटी ट्रांसफर हो गया। अभी बाकी के बैलेंसेस ट्रांसफर करके लेते हैं हम लोग। कैश इन हैंड दिया है 10,000, तो वो कैश अकाउंट के डेबिट में जाएगा। टू बैलेंस ब्रॉट डाउन 10,000। ओके उसके बाद अभी एसेट साइड में क्या बचा, एडवर्टाइजमेंट एक्सपेंसेस बचा ना, उसको साइड में रख दो। उसको क्या करना है बोलती हूँ, सबसे पहले लायबिलिटी साइड से कैपिटल अकाउंट को उठाओ और यहाँ पे आएगा बाय बैलेंस ब्रॉट डाउन। कितना है कैपिटल का बैलेंस? 90,000 एंड 40,000। करेक्ट, 90,000 एंड 40,000। अभी क्या करना है देखो, 90 एंड 40 है ना। अभी बैलेंसेस लिख के लिया। हाँ अभी देखो यहाँ पे बैलेंस शीट में ओनली एसेट साइड में एडवर्टाइजमेंट सस्पेंस बचा है ना। जैसे हम लोग प्रॉफिट लॉस डिस्ट्रीब्यूट करते हैं वैसे ही वो पार्टनर्स कैपिटल के डेबिट में करना है। हाँ उससे बोलते हैं डिफर्ड एक्सपेंसेस। क्या बोलते हैं? डिफर्ड एक्सपेंसेस टू एडवर्टाइजमेंट suspense account. What is the profit sharing ratio given? प्रॉफिट शेयरिंग रेशियो दिया है दोनों का 4:1। अगर आपको रेशियो में डिस्ट्रीब्यूट नहीं करना आता है मुझे टाइम पे बोलो। अभी 4:1 में कितनी अमाउंट डिस्ट्रीब्यूट करना है? 8,000। तो कैसे कैलकुलेट होगा बोलो? 8,000 डिवाइडेड बाय 5 इंटू 4 बराबर। सो 8,000 डिवाइडेड बाय 5 इंटू 4 कितना आएगा? 6,400। अगेन 8,000 डिवाइडेड बाय 5 इंटू 1 1,600। ओके वेरी गुड। हाँ अभी ये हमने लिखा सस्पेंस अकाउंट। पूरा बैलेंस शीट का पोस्टिंग हो गया, कोई भी आइटम को नहीं छोड़ना है। अभी एडजस्टमेंट्स करते हैं। एडजस्टमेंट के हिसाब से जाओ या फॉर्मेट के हिसाब से जाओ, इट डजेंट मैटर। पहला एडजस्टमेंट क्या है? प्लांट एंड स्टॉक टेकन ओवर बाय सीता फॉर ₹78,000 एंड 22,000 रिस्पेक्टिवली। अभी प्लांट एंड स्टॉक कौन सी साइड में लिखा आपने? यस यहाँ पे लिखा ना डेबिट में। वो टेकन ओवर हो गया तो कौन सी साइड में आएगा? उसके उल्टे साइड में। उल्टे साइड में मतलब कौन सी साइड में? क्रेडिट साइड में। बाय किसने टेकन ओवर किया? सीता ने। तो सीताज कैपिटल अकाउंट बाय सीताज कैपिटल अकाउंट। काय काय घेतलं बरं तिने? प्लांट घेतलं आणि स्टॉक घेतला बरोबर। मग इथे ते लिहूया आपण प्लांट आणि स्टॉक। प्लांट कितीला घेतला बघू बरं आपण। प्लांट कितीला घेतलाय? 78 आणि 22। मग इथे येणार 78,000 22,000। आता या दोघांची टोटल करायची आणि आउटरला घ्यायचं। ओके या दोघांची टोटल करायची आणि आउटरला घ्यायचं। किती येणार अमाऊंट? लिहा बरं, टोटल करा किती येते आणि मला सांगा। ओके कैलकुलेट किया, कितना आया टोटल? यस 78,000 प्लस 22,000 वो आया आपका 1 लाख। अभी किसने टेकन ओवर किया? यस बहुत लोग चैट बॉक्स में मुझे आंसर कर रहे हैं 1 लाख। हाँ अभी किसने टेकन ओवर किया? सीता ने। इधर किया क्रेडिट। सीता का कैपिटल क्या होगा? एवरी क्रेडिट मस्ट हैव इक्वल डेबिट। सीता का कैपिटल क्या होगा? डेबिट होगा। सो यहाँ पे आएगा टू रियलाइजेशन अकाउंट
ब्रॅकेटमध्ये लिहायचं ऍसेट टेकन ओव्हर. ओके, आता डायरेक्ट टोटल लिहा, उगाच जास्त परत परत लिहित बसायची गरज नाही. वरती आपण डिटेल्स दाखवलेले आहेत, सारखे डिटेल्स नाही दाखवायचे. ओके, आणि आता इकडे आपण बघूया काही आहे का. हा, इथे आपण गीताला आपण आता डॅश करून टाकूया. झालं. Plant and machinery taken over by Sita 78,000, 22,000 respectively. Debtors realized 90% of book value and trademark at 5%, and goodwill was realized for rupees 72,000. या सगळ्याचे पैसे आले की नाही आपल्याकडे. आधी आपण इकडे लिहून देऊया. ऍसेटचे पैसे आले की आपण कुठे घेतो, क्रेडिटला रिअलायझेशनच्या, बाय कॅश और बँक अकाउंट. करेक्ट. याच्यामध्ये काय येणार, पहिले काय आलंय बघा, डेटर्स. हा, इथल्या इथे वर्किंग नोट केली तरी पण चालेल, मी करून दाखवले तुम्हाला. डेटर्स किती दाखवले त्यांनी, बुक व्हॅल्यूच्या 90%. बघा काय दिलंय, डेटर्स आर रिअलाइज 90% ऑफ बुक व्हॅल्यू. आता डेटर्सची बुक व्हॅल्यू किती होती बघा बरं, 48,000. सो 48,000 इंटू 90% किती येतं सांगा मला करून. ओके, त्याच्यानंतर काय दिलंय, ट्रेडमार्क किती दिले, 5,000. मग ट्रेडमार्क लिहून घ्या इथे. ट्रेडमार्क याचं काही कॅल्क्युलेशन नाहीये, डायरेक्ट आपल्याला लिहायचंय. मग मी डायरेक्ट लिहून दाखवते इथे 5,000. डेटर्सचं कॅल्क्युलेशन आपण करणार होतं, विसरायचं नाहीये. आणि गुडविल किती सांगितलंय, 27. ते पण इथे ऍड केलं तरी चालेल, वेगळं नाही दाखवलं तरी चालतं. सो इथे येणार आपलं गुडविल. किती आहे बरं गुडविल, 27,000. ओके, आता आपल्याला काय करायचंय, डेटर्सचं कॅल्क्युलेट करूयात आपण. हा, ज्या त्या ऍडजस्टमेंट सगळ्या एकत्र घ्यायच्यात आपल्याला. आता डेटर्सचं कॅल्क्युलेशन करा. किती आलं, तुम्ही केलं असणार माझ्या मते 90%. केलंय का कोणी, 43,200. व्हेरी गुड, करेक्ट. 48,000 इंटू, मी करून दाखवलं इथे तुम्हाला, 43,200. आता या सगळ्यांची टोटल करायची आणि ती आउटर कॉलमला लिहायची. किती येते टोटल ती लिहा. 75,200. जरा चेक करा टोटल. 75,200 चेक करून सांगा मला टोटल किती येते. आता इथे केलं क्रेडिट, बघा बरं, हे 200, 7 + 5 12, 3 5, बरोबर 75,200. ओके, आता इथे केलं क्रेडिट, कॅशला काय करणार, येस बरोबर, कॅशला करायचं डेबिट. इथे केलं क्रेडिट तर कॅशला करणार डेबिट. टू रिअलायझेशन अकाउंट, ब्रॅकेट मध्ये म्हणायचं ऍसेट्स रिअलाइज्ड. ओके, कितीला रिअलाइज झालं ते ऍसेट्स, आपण काढलंय 75. बघा बरं वरती किती आहे, 75,200. सो 75,200, करेक्ट. नाव नेक्स्ट, ही ऍडजस्टमेंट झाली आपली, करेक्ट. Unrecorded asset estimate rupees 4,500 was sold for rupees 1,500. आता अनरेकॉर्डेड ऍसेटचं एस्टिमेटेड व्हॅल्यू किती आहे, ही पण ऍडजस्टमेंट नवीन शिकतोय आपण. त्याला हायलाइट करा. एस्टिमेटेड व्हॅल्यू किती आहे, 4,500. पण ती बॅलन्स शीट मध्ये होती का, नव्हती. मग किती एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे याला महत्व नाही, कितीला विकली ती, कितीला विकली, 1,500 दिलंय ना. मग फक्त विकलेली व्हॅल्यू घ्यायची. कुठे लिहिणार मग, विकली म्हणजे पैसे आले. मग ऍसेट विकली तर नेहमी रिअलायझेशनच्या क्रेडिटला, बाय कॅश और बँक अकाउंट. काय आहे, अनरेकॉर्डेड ऍसेट सोल्ड, वेगळी ऍडजस्टमेंट आहे ही. त्याची व्हॅल्यू किती होती याला महत्व नाहीये, ते कितीला विकली गेली तर 1,500ला, तीच आपण इथे घ्यायची. इथे केलं क्रेडिट, कॅशला करायचं डेबिट. टू
realization account, unrecorded asset, sold 1500. ओके, 1500. आता पुढे काय बोल, ₹1000 डिस्काउंट वेअर अलाउड बाय क्रेडिटर्स व्हाईल पेईंग देअर क्लेम. याचा अर्थ काय की क्रेडिटर्सनी आपल्याला डिस्काउंट दिला, तर डिस्काउंट वेगळा नसतो दाखवायचा. 35,000ला 1000 डिस्काउंट मिळाला म्हणजे आपण किती पेमेंट करणार त्यांना? येस, 34,000. करेक्ट. हा, मी इथे करून दाखवते तुम्हाला. पेमेंट केलं म्हणजे येणार इकडे टू कॅश और बँक अकाउंट. भरपूर ऍडजस्टमेंट आहेत ना याच्यामध्ये. हा, कसं येणार बघा. क्रेडिटर्स पेड, डिस्काउंट दिला की नाही आपल्याला. कितीचा डिस्काउंट दिला? 35,000चे क्रेडिटर्स होते, त्याच्यातून 1000 गेले. मग किती राहिले? किती राहिले सांगा बरं? 34,000 राहिले की नाही अजून? हा, बरोबर. प्रत्येक ऍडजस्टमेंट आपण वेगळी करतो. इथे किती आले? 34,000. इथे गेलं डेबिट, कॅशला काय करणार? क्रेडिट. बाय रिअलायझेशन अकाउंट, ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? क्रेडिटर्स पेड. किती आहेत? 34,000. फाईन. आता पुढची ऍडजस्टमेंट, द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटिंग टू ₹3,500. अगेन पेमेंट आहे, म्हणजे कुठलंही पेमेंट असेल तर रिअलायझेशनच्या डेबिटला. टू कॅश और बँक अकाउंट, या सगळ्याची मिळून एक एंट्री पास केली तरी चालते, पण समजायला कठीण जातं ते. त्याला म्हणायचं डिझोल्युशन एक्सपेन्सेस. किती आहेत बरं डिझोल्युशन एक्सपेन्सेस? 3,500 आहेत ना. मग ते लिहून टाका इकडे. इथे केलं डेबिट, कॅशला काय करायचं? कॅशला करायचं क्रेडिट. एव्हरी डेबिट मस्ट हॅव इक्वल क्रेडिट. बाय रिअलायझेशन अकाउंट, ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? डिझोल्युशन एक्सपेन्सेस. ओके, किती अमाऊंट आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेसची? 3,500 आहे ना. मग ती लिहून टाका इथे 3,500. ओके, आता बाकी सगळे ऍडजस्टमेंट झाले. काय काढायचं आपल्याला? रिअलायझेशन अकाउंट, कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट काढलं. पण इथे जर तुम्ही डायरेक्ट क्लोजिंग करायला गेलात तर तुमचं चुकलं. का चुकलं? कारण अनलेस अँड अनटिल जोपर्यंत सगळ्या लायबिलिटीज पेड होत नाहीत तोपर्यंत क्लोजिंग करता येत नाही. बघा, आपण क्रेडिटर्स पेड केलं, पण बँक लोन पेड केलं का? नाही केलं ना. मग त्याला करा. आता जरी सांगितलं नसेल तरी बुक व्हॅल्यूला करायचं, नाही तर डिझोल्युशन पूर्ण होत नाही. नोट लिहून ठेवा तिथे पाहिजे तर. जरी इन्फॉर्मेशन दिली नसेल तरी पण बँक लोन काय करायचं आपल्याला? पेड करायचंय, आणि त्याच्या बुक व्हॅल्यूला टू कॅश और लिहून ठेवा तुमच्या नोटबुक मध्ये. इन ऍब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑल रिमेनिंग लायबिलिटीज आर पेड ॲट देअर बुक व्हॅल्यू. तो एकच लायबिलिटी राहिली आपल्याकडे, कॅश और बँक अकाउंट. कोणती आहे ती? बँक लोन पेड. अमाऊंट लिहून टाका त्याची. किती आहे? 15,000 आहे ना. इथे केलं डेबिट, कॅशला काय करणार? क्रेडिट. बाय रिअलायझेशन. बघा, सेम एंट्रीचे सगळ्यांची म्हणून एक एंट्री केली तरी चालते. हा, पण समजायला तुम्हाला कठीण जाईल म्हणून मी सेपरेट दाखवते. बँक लोन पेड किती आहे? 15,000. ओके, आता मी क्लोजिंग दाखवणार आहे तुम्हाला. आता अजिबात मी कलरफुल वगैरे काही करणार नाही. आता 2-3 सम झाले. आता नॉर्मल क्लोजिंग करायचं आपल्याला. ओके, बघा आपल्याकडे काय काय होतं. डेबिट साईडला टोटल 1,65,000 आले, क्रेडिटर्स 35 आले, मग 15,000 घेतले, 3,500 घेतले. बरोबर. आता कोणती साईड मोठी आहे ते बघायचं. विच साईड इज ग्रेटर? चेक करा एकदा. मी जर टोटल केली कॅल्क्युलेटरवर तर मला क्रेडिट साईड मोठी दिसते.
क्रेडिट साईडची टोटल आली 2,29,000. तुम्ही करून बघा हा 700. मग दोन्ही टोटल कुठे लिहिणार तुम्ही? सेम सेम लिहायच्या इकडे 2,29,700. त्याच्यातून डेबिट साईडची टोटल मायनस करा. फक्त याचा मी थोडा कलर बदलते, तुम्हाला नाहीच कळलं तर. हा, आता बॅलन्स किती येईल सांगा? मायनस केले की आपल्याकडे राहतात 12,200. हे 12,200 कोणत्या रेशो मध्ये वाटायचे? येस, कोणत्या रेशो मध्ये वाटायचे? 4:1 रेशो दिलाय ना त्यांचा. हा बरोबर, 4:1 मध्ये वाटायचं. कॅल्क्युलेटर वापरायचं नाहीये कोणीही, तुम्हाला एक्झामला कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. इथे लिहिणार 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कुठली साइड मोठी आहे? क्रेडिट ना, बरोबर. कोण आहे पहिला? पार्टनरची नावं कोण आहेत? सीता आणि गीता. ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार? प्रॉफिट ऑन रिअलायझेशन. ओके, आता 4:1 मध्ये वाटायचं म्हणजे 12,200 12,200 डिवायडेड बाय 5 इंटू 4 किती येणार? 9,760. ओके, आणि दुसऱ्याचं किती येणार? 12,200 डिवायडेड बाय 5 2,440. इकडे केलं डेबिट. कॅपिटलला काय करायचं? येस, क्रेडिट. बाय रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेट मध्ये म्हणायचं प्रॉफिट ऑन रिअलायझेशन. किती आहे प्रॉफिट ऑन रिअलायझेशन? 9,760. इकडे पण येणार 2,440. नाव विच साइड इज ग्रेटर? बघा इकडे कुठली साइड मोठी आहे? सीताची तर कळतंय आपल्याला, डेबिट साइड मोठी आहे. किती येणार टोटल? 1,06,400. दिसतच ना बा, ऑब्झर्वेशन पण करू शकतो तुम्ही हे 1,06,400. म्हणजे बॅलन्स इकडे येणार. बॅलन्स नेहमी कुठे टाकतो आपण? बाय कॅश और बँक अकाउंट. बॅलन्स कुठे टाकला आपण? इकडे टाकला. ओके, मग आता किती आला बॅलन्स बरं सांगा? 6,640. ओके, आता ही इकडे दिसतंय आपल्याला, ही साइड मोठी, इथे काहीच नाही म्हणून इथे डॅश. इकडे दिसतंय क्रेडिट साइड मोठी आहे 42,440. इकडे पण लिहिणार 42,440. ओके, त्याच्यामधनं 1,600 गेले तर किती राहतील? 42,440 मधनं 1,600 गेले, मग राहणार 40,840. बरेच जण मला चॅटबॉक्स मध्ये टाकतायत. मग इकडे काय म्हणणार त्याला? टू कॅश और बँक अकाउंट. ओके, इकडे केलं डेबिट. कॅश और बँकला काय होणार? क्रेडिट. इथे काय येणार नाही, याच्या समोर डॅश येईल. ओके, कॅश और बँकला होणार क्रेडिट. बाय सीताज कॅपिटल. बाय सीताज कॅपिटल अकाउंट. किती आलं सीताचं कॅपिटल? सीता आहे का गीता आहे बघा, आलं क्रेडिटला. सॉरी, गीता आलं ना क्रेडिटला, इथे आलं डेबिटला. गीता आलं ना इथे, सीता नाही येणार. बाय गीताज कॅपिटल. सेकंड वालेचं आलं ना, म्हणजे गीताज कॅपिटल, नॉट सीता. बाय गीताज कॅपिटल किती आलं? 40,840. 40,840. आणि इकडे केलं होतं क्रेडिट, म्हणजे इकडे होणार डेबिट. मग इथे येणार टू सीताज कॅपिटल.
टू सीताज कॅपिटल अकाउंट किती आलं होतं बरं इथे सांगा 6640 6640. आता जर तुमचं कॅश अकाउंट टॅली झालं तर याचा अर्थ काय आहे, तुम्ही जे केलंय ते बरोबर आहे. मी तुम्हाला टॅली करून देणार नाही आता, तुम्ही टोटल करायची आणि नेक्स्ट लेक्चरला मला सांगायचं की टॅली होणार का नाही होणार. आता आपलं नेक्स्ट लेक्चर मंडेला असेल ना,